करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। स्थानिकांना माहित नाही या शक्तिपीठाचं महात्म्य। नागपुरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना मात्र राजू शेट्टी, शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली कोकणातील पर्यावरण, शेतकरी आणि स्थानिक जनतेच्या हक्कांवर गदा आणली जात असून हा प्रकल्प अदानीसारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवला जात आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। त्यांनी बांदा येथील पत्रादेवी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला सुदबुद्धी मिळावी याकडे साकडं घातलं। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ही पत्रादेवी तीच आहे ज्याचा गाजावाजा करून माहूर ते पत्रादेवी 802 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग बनत आहे। ही पत्रादेवी तोरशी आणि बांदा या गावाच्या सीमेवर आहे। बघताय ज्याला शक्तिपीठ म्हणून उल्लेख केलेला आहे ते एका झाडाखाली एक देवी आहे। सगळे देव सारखेच आहेत, सगळ्या देवस्थान आदरस्थानीच आहेत। पण मी काल दुपारपासून सावंतवाडी तालुक्यामध्ये फिरतोय। खुद्द या सावंतवाडी तालुक्यामध्ये पत्रादेवी आणि तिचं महत्व हे कुणालाच माहीत नाही। मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मात्र हे शक्तिपीठ वाटतं आणि या शक्तिपीठाला जोडण्यासाठी म्हणून 27,000 शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून 27,000 एकर जमीन घेऊन 55,000 शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून कोकण उद्ध्वस्त करून सांगली, कोल्हापूर, साताऱ्याला महापुरात लुटून 86,000 कोटी रुपयाचा चुराडा करून पत्रादेवीचा जोडणारा महामार्ग बनवायचा चालू आहे। तिथून बाहेर आपण गेलो या तोरशी गावामध्ये अनेक दारूची दुकान आहे आणि या दारूच्या दुकानातून महाराष्ट्रामध्ये अतिशय स्वस्तात मिळणारी दारू घेऊन जाता यावी म्हणून हा महामार्ग बनतो का? माझ्यासारख्याच्या मनामध्ये अनेक दिवसापासून प्रश्न पडलेला होता की गोव्यामध्ये असलं कुठलं शक्तिपीठ आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या शक्तिपीठांना गोव्यातल्या शक्तिपीठाशी जोडण्याचा प्रयत्न होतोय। इथल्या स्थानिकांना माहित नाही या शक्तिपीठाचं महात्म्य, पण नागपुरात बसलेल्या देवेंद्रजींना मात्र या शक्तिपीठाचं महात्म्य कळालं। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की काही लोकांना स्वस्तातली दारू न्यायला गोव्यापर्यंत जाता यावं म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे। काही लोकांना आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना ठेके देऊन त्यातनं पैसा कमवायचा आहे म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे। काही लोकांना या महामार्गाच्या निर्मितीतून 50,000 कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा मिळणार आहे, त्यातला हिस्सा पाहिजे झाला आहे। आणि काही लोकांना अदानी नावाच्या राक्षसाला, ज्यानं गडचिरोली जिल्ह्यातल्या 2,500 एकरावर आदिवासींना हुसकावून मोठी खाण काढलेली आहे, 1 लाखाहून अधिक झाडांची कत्तल केलेली आहे, तिथलं खनिज उपसून त्याच्या स्वतःच्या मालकीच्या वास्को द गामा त्या गोव्याच्या ठिकाणी जे काय बंदर आहे त्या बंदरातून परदेशामध्ये ते खनिज पाठवायचं आहे। त्यासाठी हा महामार्ग करायचा आहे। आणि एक लक्षात ठेवा, भविष्यामध्ये या महामार्गावरून जे जे प्रवास करणार आहेत त्यांनी टोलच्या रूपानं तो पैसा परत करायचा आहे। किती वर्षे टोल लागणार आहे माहिती आहे? 90 वर्षे का 150 वर्षे,
परंतु सारा पैसा महाराष्ट्रातल्या जनतेनं परत करायचा आहे अदानीसाठी, कारण तो एक लाडका उद्योग. यावेळी आमदार वैभव नाईक, डॉक्टर गजेंद्र परुळेकर, प्रदीप सावंत, संपत देसाई, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, राजेंद्र गड्ड्यांनावर, संग्राम कुपेकर, विद्याधर गुरबे, नागेश चौगले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.